पण कथेमध्ये मुद्दामून येत असते. मग ही काय येत असते, काय एकच तास आहे आपला, बरंचसं काही चिंतन करायचंय, तरी पण मी तुम्हाला सांगून जात असते काय येत असते ही झोप. त्याचं एक रहस्य आहे. ही कथा असणारी कोण आहे? कुंभकर्णाची पत्नी आहे. कुंभकर्णाची भगवान परमात्मा रामप्रभू जेव्हा कुंभकर्णाला मारलं तेव्हा ती कुंभकर्णाची निद्रा नाव आहे. तिचं काय आहे? निद्रा. ती निद्रा शरण गेली. कोणाला गेली? भगवान प्रभू रामाला म्हणले माझे पती गेले, आता मी कोणाच्या सहाऱ्याने राहायचं, कुठे राहायचं? कारण कुंभकर्णाला 6 महिने निद्रा. कारण मागायचं होतं एक, पण मागितलं दुसरं. इंद्रपद मागायचं होतं, पण सरस्वती याला इंद्रपद दिल्यावर सगळा घोटाळा होणार होता. म्हणून सरस्वतीला म्हणून आपण आजही म्हणतो सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. तुझं चिंतन करावं लागतं त्या सरस्वती मातेला जिभेवर बसलं आणि इंद्रपद मागायच्या ऐवजी निद्रापद कुंभकर्णाला मागितलं. पुन्हा वर मागितला. भगवंतांनी सरस्वती मातेनं सांगितलं 6 महिने झोप आणि 6 महिने एका वर्षातून तुला जागृती अवस्था राहील. अशा प्रकारचं सांगितल्याच्या नंतर कुंभकर्णाला भगवान परमात्म्यानं निरुदामाला पाठवलं. ही निद्रा व्यक्ती राहिली आणि शरण गेली कोणाला? भगवंताला. मी काय करायचं? तिने सांगितलं हे बघ म्हणले, हे सृष्टीचं रचना करत असताना पहिल्या श्लोकात काय सांगितलं आपल्याला? रजो तमो आणि सत्वगुणांनी भरलेला आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण प्रत्येकात वस्तूत आहे. आमच्या वाद्यात सुद्धा रजोतमो आहे. तुम्ही म्हणाल काय रजोतमो आहे? हा तबला जो आहे ना तो रजोगुणी आहे. ती ढोलकी जी असते ना ती तमोगुणी आहे. ढोलकी अजिबात असू नये. आणि सर्वश्रेष्ठ असेल तर तो मृदंग आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवूर ब्रह्मरस सावडीने. आणि म्हणून हे तमोगुणी वाद्य आहे आणि रजोगुणी आहे. सत्वगुणी काय असेल तर मृदंग आहे. तशा प्रकारचं सत्वगुणी पाहिजे बरं काय. तमोगुणी रजोगुणी काम करत नाही आणि हे काम चालत सुद्धा नाही. आणि म्हणून काय करायचं आहे? आपल्याला सत्वगुणाचा आश्रय घ्यायचा आहे. आणि सत्वगुणाचा आश्रय घेत असताना गोपाल कृष्ण भगवान की, राधा राणी सरकार की, व्यास भगवान की. आणि म्हणून या सत्वगुणी आश्चर्याला एकच आहे, सत्संग करावा लागतो. सत्संगतीशिवाय ही गोष्टी घडत नाहीत. सत्वगुण जर प्राप्त करून घ्यायचे असतील तर सत्संगतीतच राहावं लागतं. अन्न शुद्धच खावं लागतं, पाणी शुद्धच प्यावं लागतं. तुम्ही म्हणाल पाणी दूषित असतं का? पाणी दूषित नसतं, स्वच्छ असतं. पण हे पाणी
असेल, हा भौतिक ताप आहे, प्राण्यापासून होणारा ताप आहे. या तापातून जर तरुण जायचं असेल तर श्रीमद भागवत महापुराण आहे. म्हणून माता पार्वतीनं हा ग्रंथ ऐकायला लागले आणि ऐकत असताना कसं झालं, निद्रा देवीकडे चाललेला आपला आहे आणि तो कुंभकर्ण झोपी गेलेला महाराज कोण, त्याची निद्रा. पण ती कुठेही जात नाही. कुठं आली, तिला सांगितलं कुठं जा, तिथं तमाशा आहे, तमोगुणी वाद्य आहे, त्या ठिकाणी जा म्हणलं प्रभुरामानं. म्हणजे जेव्हा मी तिथं गेलते, ढोलकी लावल्यावर तिथं घुंगरं लावून लोक जास्त असतात महाराज. भागवत पुराणाला कमी असतात. आता तुम्ही ते ढोलकीच्या गवळणीवर बघा बघ, पैसे किती देतात त्यांना. आणि एका जागेवर घेऊन जातात 40-50 हजार एका 2-3 तासात नाचून. तमोगुणी आहे ते. तर तमोगुणीला कोणी देत असते महाराज. आणि म्हणून तिथं सांगितलं, तिनं सांगितलं त्या निद्रांना, नाही म्हणे मला चालत अजिबात नाही, तिथं मला कोणी झोपत जात नाही म्हणे. तिथं सगळे वेळ खोली बघतात. मग जिथं रामात रामकथा आहे, जिथं श्रीमद भागवत महापुराण आहे, जिथं कीर्तन आहे, त्या ठिकाणी जा म्हणजे तू. आता निद्रा तिथं आली, आम्हाला एकाला जाणं होते, दुसरी झोपायला लागते. निद्रा आलीच मला. आणि म्हणून या कथेमध्ये निद्रा ही तुम्हाला आली नाही, त्या काळात माता पार्वतीला निद्रा आली. आणि शुकाचार्य ज्या अंड्यामध्ये सूक्ष्म रूप धरून बसले होते, सडलेल्या अंड्यात शुकाचार्याने हुंकार दिला, हो हो हो, पार्वतीच्या आवाजात म्हणायला लागली. पण भगवान भोळेबाबांनी डोळे उघडले तेव्हा पार्वती झोप लागलेली आहे आणि हुंकार कोण देतोय, हो नाही तर प्रभायमान झाले. भगवान भोळेबाबाचा राग अनावर होता. पाहतात तर इकडे तिकडे काय, हो हो, ही कथा ऐकून ज्या सडलेल्या अंड्यामध्ये प्रविष्ट झालेले शुकाचार्य, ते अंड पुष्ट झालं आणि त्या अंड्यातून शुक बाहेर पडले, पंख फुटले, भीतीने पळायला लागले, पळायला लागले. जे पळायला लागले, भगवान भोळेबाबा मागे आणि शुकाचार्य पुढे. पळत पळत असताना बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी व्यासांचा आश्रम होता आणि व्यासांची पत्नी अरणी देवी नाहून बाहेर थांबलेल्या होत्या. सहज जांभळी दिली आणि त्या जांभळी वाटत ते सूक्ष्म रूपात गेले. भगवान भोळेबाबांना सांगितलं, शुका अरे थांब. व्यासांनी हात जोडला, महाराज तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहात. अरे तुमची कथा ऐकली तर चुकलं कुठं, बिघडलं कुठं, क्षमा करा ना देवा. रागाचं शांत व्यास भगवंताने केलं आणि त्या व्यासांच्या पत्नीच्या गर्भात शुकाचार्य प्रवेश केले. आणि करत असताना म्हणून श्रीमद भागवत पुराणात सांगितलं, नियम कल्पतरो गलितं फलं शुकमुखाद द्रव्यामृत संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरसिका विद्वांसा. नियम कल्पतरो गलितं फलं शुकमुखाद द्रव्यामृत नियम कल्प, कल्पतरू आहे. जसं एखादा आंबा वृक्ष आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला फळ आल्याच्या नंतर ते पिकल्याच्या नंतर गोड लागतं, तसं श्रीमद भागवत महापुराण एक रसभरित ग्रंथ आहे. कारण त्याच्यामध्ये बी नाही. काही काही कसे असतात बघा, बियाचे असतात, आतून बी असतं आणि बाहेरचं खायचं असतं. काही काही फळं असे असतात, बाहेर बी असतं, आतलं खायचं असतं. तुम्ही म्हणाल असलं कोणतं फळ आहे बाबा, आता केळी बघा, वरचं फेकून द्यायचं, आतलं खाऊन टाकायचं, आतलं खाऊन टाकायचं. वरचं बघा नारळ घ्या, आपण सहज दृष्टांत घ्या नारळाचा, वरची कवटी कडक असते, फेकून द्यायची, आतलं खायचं असतं. तुम्ही बघा आता आतलंही खायचं नाही आणि मधलंही खायचं नाही, ते मधलंच ते खायचं म्हणजे आंबा आहे, कोय फेकून द्यायची, साल फेकून द्यायची, त्याचा गाभा खायचा असतो. पण असं एक आहे फळ, त्याला आपण पेरू म्हणतो आपल्या भाषेत,
म्हणतात. आपण कुठलाही वस्तू खात असताना आपल्याला ते पोट भरल्याच्या नंतर नको 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 नको, एखाद्याने 4-5 लाडू द्यावे, 5-7 द्यावे, 7 लाडू जर नको वाटून खाल्लं तर ते आयुष्यभर खाणार नाही. म्हणजे आता नको रे, त्याचा हिट आला. रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी, तुहा विठ्ठल गडवा तुहा गडवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. दररोज म्हणतो आम्ही रूप पाहता लोचनी, आळस येतो का? अजिबात येत नाही. म्हणून हा ग्रंथ निगम कल्पतरोर गलितम फलम, शुक मुखात ज्या फळाला शुकाचार्याचं मुख लागलेलं आहे, शुकाचार्य म्हणजे राहू, ज्या वृक्षावर फळ असतं आणि त्या फळाला जर लागून चूच मारली तर ते फळ तुम्ही खाऊन बघा, अतिशय गोड लागतं. मला अतिशय कसं लागतं? अतिशय गोड लागतं. त्याच्या गोडवा भरलेला असो. तसा हा ग्रंथ म्हणजे वेद आहे आणि या वेदाला जर मुख कोणाचं लागलं असेल तर शुकाचार्याचं हे वेद